दीर्घ श्वास, सहज श्वास, दीर्घ श्वास इथपर्यंत. तर शेअरिंग चालू करा सर. ठीक आहे, एक ओझरती नजर टाकूया श्वास प्रेक्षावरती आणि पुढे जाऊयात लगेच. श्वास प्रेक्षा आपण काल बघितलं होतो. त्याच्यामध्ये 4 प्रकार: सहज श्वास प्रेक्षा, दीर्घ श्वास प्रेक्षा, समताल श्वास प्रेक्षा आणि समवर्ती श्वास प्रेक्षा, असं आपण त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले होते. सहज श्वास प्रेक्षेमध्ये तिथं आपल्या श्वासांना काही छेडछाड करायची नाही. जो सहज स्वाभाविक श्वास येतोय आणि जातोय त्याच्यावरती फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याचा अनुभव आपल्या नाकपुड्याच्या मध्ये घ्यायचा आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तिथं मात्र जाणीवपूर्वक दीर्घ, खोल, संथ श्वसन करायचं आहे आणि पोटाच्या मासपेशींचं आकुंचन आणि प्रसरण याकडे लक्ष तिथं द्यायचं आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. समताल श्वास प्रेक्षामध्ये पूरक, कुंभक, रेचक, कुंभक, श्वास घेणे, थांबवणे, श्वास सोडणे, थांबवणे अशा क्रिया समताल श्वास प्रेक्षामध्ये आपल्याला करायच्या आहेत. आणि चौथा प्रकार म्हणजे समवर्ती श्वास प्रेक्षा. याच्यामध्ये ज्याप्रमाणे अनुलोम विलोम आपण करतो तीच क्रिया येत आहे, अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग. डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे अशी क्रिया याच्यामध्ये आहे. सुरुवातीला जी आहे ती आपल्या हाताच्या साह्याने, बोटांच्या साह्याने करायची आहे आणि ज्यावेळी याच्यामधली प्रगत अवस्था आपल्याला प्राप्त होईल त्यावेळी मात्र आपल्या मनाने ती क्रिया करायची आहे. सुरुवातीला ही जमणार नाही. मनानेच डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजवी बंद करायची आहे मनाने आणि परत उजवीने घ्यायच्या, डावीने सोडायच्या, अशी क्रिया आपल्याला समवर्ती श्वास प्रेक्षामध्ये करायची आहे. तर पुढे बघूयात आज. हे झालं श्वास प्रेक्षा म्हणजे श्वासाला बघणे. त्याच्या पुढची पायरी काय आहे प्रेक्षा ध्यानामधली, आहे का माहित? लक्ष आहे, ठेवले का कोणी लक्षात? हो सर. शरीर प्रेक्षा. शरीर हा, प्रेक्षा. शरीर प्रेक्षा. श्वास प्रेक्षा म्हणजे श्वासाला बघणे, बरोबर आहे. आता शरीर प्रेक्षा म्हणजे काय, काय म्हणता येईल? शरीरावर ध्यान. शरीराला बघणे. प्रेक्षा म्हणजे बघणे, पाहणे. मग तिथं वेगवेगळ्या प्रेक्षा केलेल्या आहेत. शरीर प्रेक्षा, श्वास प्रेक्षा, चैतन्य केंद्र प्रेक्षा. बघायचं आहे वेगवेगळ्या गोष्टींना. आता शरीर प्रेक्षा म्हणजे शरीराला बघायचं आहे. मग आपण बघत नाही का हो? रोजच बघतो की आपल्या शरीराला, बरोबर आहे. शरीराच्या आत स्नायूंना, चेतापेशींना. ठीक आहे, ठीक आहे. शरीराला अंतर्गत अंतर्मुख होऊन बघायचे. अंतर्मुख होऊन बघणं आणि बाह्य दृष्टिकोनातून पण बघायचं आहे, पण कसं? रोजच्या सारखं नाही, बरोबर आहे. आपण रोज कसं बघतो? उघड्या डोळ्याने बघतो, म्हणजे डोळ्याने बघतो. हात दिसतोय, पाय दिसतोय, नख दिसत आहेत, केस दिसत आहेत, हे सगळं आपण कसं डोळ्यानं बघतोय. पण शरीरप्रेक्षा या क्रियेमध्ये आपल्या शरीराला डोळ्यानं नाही तर मनानं बघायचं आहे. मग आता इथं क्रिया कशी असेल? डोळे मिटलेले असतील, बरोबर आहे का? मग ज्याप्रमाणे आपण कायोत्सर्ग क्रियेमध्ये जसं शरीराच्या एकेका भागाला आपण शिथिल करत गेलो, थोडक्यात योग निद्रेमध्ये जसं एकेका भागाला उजव्या पायाचा अंगठा, गोटा, पिंडरी, मांड्या असं एकेका अवयवांना जसं शिथिल करत गेलो, तसंच आता याच्यामध्ये काय करायचं आहे? तर शिथिल करायचं नाही त्या भागाला. शिथिल करण्याची क्रिया कुठं झाली? पहिल्या टप्प्यातच प्रेक्षा ध्यानामध्ये पहिल्या पायरीमध्येच कायोत्सर्गामध्ये शिथिलतेची क्रिया झाली. पण आता शरीर प्रेक्षेमध्ये फक्त या अवयवांना बघायचं आहे. एक मिनिट हा.
ठीक आहे, पुढे बघूया. कुठवर आले आपण? तर शरीराच्या प्रत्येक भागाला, एकेका भागाला आपल्या मनानं बघायचं आहे. मग बघताना काय काय क्रिया आपण तिथं अनुभव करायचे आहेत. आता बघा, शरीराला वारं लागतंय आणि त्या वाऱ्याचा स्पर्श आपल्या शरीराला कसा होतोय, किंवा शरीराला कपड्याचा स्पर्श होतोय, मग त्या होणाऱ्या कपड्याचा स्पर्श कसा आहे, किंवा आपण खाली झोपल्यानंतर थंड लागत असेल, गरम लागत असेल, किंवा शरीरामध्ये घाम येत असेल, ज्यावेळी आपल्या शरीराला घाम येतोय त्यावेळी त्या घामाचा सुद्धा आपल्याला तिथं अनुभव घ्यायचा आहे. तसेच एखाद्या शरीराच्या भागामध्ये दुखत असेल, दुखणं असेल, वेदना असतील किंवा कंपनं असतील, हे सर्व या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे, म्हणजेच अनुभव त्या गोष्टींचा करायचा आहे. तसेच शारीरिक हालचाली, तिसरा टप्पा काय आला बघा, अनुभव काय काय करायचा आहे. बघत बघत ह्या स्पर्श ज्या गोष्टी आहेत, स्पर्शाच्या, थंड गरमाच्या, त्या तर अनुभव करायच्याच आहेत. मग त्याच्या पुढे चालून आणखीन काय, तर शरीराच्या हालचाली. मग ह्या हालचाली ज्या आहेत, आपण ध्यान करताना, प्रेक्षा ध्यान करताना शरीर कसं असतं, हालचाल करत असतं का? नाही, स्थिर असतं एकदम. मग ह्या हालचाली कुठं जाणवत असतील, तर आता आपल्या पोटामध्ये जाणवतील. बरोबर आहे. इथून हालचालींच्या क्रिया सुरू होतात. पोटांच्या हालचाली असतील, बरोबर आहे. आणखीन कुठं हालचाली अनुभवता येतील आपल्याला, छातीमध्ये अनुभवता येतील, बरोबर आहे. तर अशा ठिकाणी त्या शरीराच्या हालचाली सुद्धा आपल्याला अनुभवायच्या हृदयात पण ना आहेत. सर? राईट, छान, बरोबर आहे. हालचालींमध्ये आणखीन एक तिसरा भाग म्हणजे हृदयाच्या हालचाली, हृदयाचे ठोके. आणखीन काय सांगता येईल का? यकृत. यकृत आहे यकृतचं काय जाणवणार? ते, पण त्याच्या हालचाली काय आपल्याला जाणवता येणार नाही तिथं. सध्या यकृत हलवू शकत नाहीये. किंवा नाकाच्या हालचाली म्हणू शकतो आपण तिथं. ज्यावेळी आपण श्वास घेतो सोडतो त्यावेळी सुद्धा नाकावरती हालचाली होत असतात. आणखीन काही सांगता येईल? म्हणजे एवढंच की म्हणजे अनैच्छिक थोडक्यात ज्या हालचाली शरीरातल्या शरीरातल्या आहेत, प्रत्येक सूक्ष्म भागाचं संवेदना अनुभवणं, प्रत्येक सूक्ष्म भागाच्या संवेदना, त्याचं कार्य अनुभवणं, काय बरोबर आहे. चाललं आहे हेच. जसं सिटी स्कॅन काढल्यानंतर जशी इमेज आपल्याला भेटते, तशाच प्रमाणे आपल्याला आपल्या मनाद्वारे आपल्या शरीराचं स्कॅनिंग करायचं आहे. बरोबर आहे. एक भागाचं. आणि या ठिकाणी आता समजा डाव्या पायाचा अंगठा म्हणला तर तिथं थोडा वेळ चित्त स्थिर करायचं आहे त्याच ठिकाणी. परत पिंडरी म्हणली किंवा गुडघा म्हणला तर त्या ठिकाणी मन स्थिर करायचं आहे. फक्त बघण्याच्या क्रिया याच्यामध्ये आपल्याला अनुभवायच्या आहेत. मग आताच आपण सुरुवातीला म्हणल्यानंतर म्हणलो बघा, की शरीराला बघणे म्हणल्यास काय म्हणलात तुम्ही, की आंतरिक शरीराला बघणे असं सुद्धा म्हणलात. बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण ह्या बाह्य क्रिया बघतोय आणि शरीर प्रेक्षा ध्यानामध्ये ज्यावेळी आपण प्रगत अवस्थेमध्ये जाऊ त्यावेळी आपण आंतरिक आंतरिक शरीराला सुद्धा बघण्याचा प्रयत्न करत असतो. मग योग मार्गामध्ये किती शरीर सांगितलेली आहेत हो? 3 आहेत सर. कारण शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल कारण शरीर. शरीर. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. 5 शरीर आहेत, म्हणजे कोश. पंचकोश. कोष 5 आहेत आणि शरीर 3 आहे. पंचकोश: अन्नमय, प्राणमय, मनोमय, मनोमय, आनंदमय, विज्ञानमय, आनंदमय. 5 कोश सांगितलेले आहेत. तसंच मग जैन धर्मामध्ये सुद्धा काही प्रकार सांगितलेले आहेत. मग ती किती प्रकार आहेत बघा. शरीर प्रेक्षामध्ये आहारक शरीर प्रेक्षा, औदारक शरीर प्रेक्षा, कर्मणा शरीर प्रेक्षा ही पण केली जाते म्हणते. बरोबर आहे. मग तसेच पुढं काय म्हणले बघा, तर जैन धर्मातील 5 शरीर त्यांनी काय सांगितले आहेत, जसं आपल्याकडं
अन्नमय, प्राणमय, मनोमय आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्याचा विस्तार कसा केलेला आहे किंवा कसं सांगितलेलं आहे त्याचं विवरण. तर बघा काय काय आहेत, कोणते 5 काय आहेत? औदारिक 1, वैक्रियक 1, आहारक 1, वै तेजस 1 आणि कर्मणा 1. हा बोला. नाही वैक्रियक म्हणजे काय? हा ते बघूयात, की आपण बघायचं आहे ते आपल्याला. हे 5 शरीर बघूयात मग कसे आहेत हे. त्यांनी कसं विवरण केलेलं आहे. आता आपण स्थूल शरीरामध्ये काय म्हणतो? हाडामासाचं जे शरीर आहे, अन्नमय शरीर, जे नश्वर आहे आणि स्थूल आहे, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. मग यांनी काय म्हणलंय? बघा, एक इमेज बघूयात म्हणजे लक्षात येईल आपल्याला. बघा, शरीर 5 असं सुद्धा वरी नाव दिलेलं आहे बघा. आणि त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे, औदारिक शरीर. म्हणजे जसं आपल्या पंचकोशामध्ये अन्नमय शरीर आहे आणि हे कसं आहे? स्थूल आहे, हाडामासाचं आहे, दिसणारं आहे. दिसतं का होते? दिसतं. पण वरचे जे इतर शरीर आहेत, सूक्ष्म शरीर, प्राणमय असेल, हे दिसत नाहीत. बरोबर आहे? तसंच औदारिक शरीर जे आहे, त्यांनी कशाला म्हणलेलं आहे औदारिक शरीर? हाडामासाचं शरीर आहे आणि नश्वर जे आहे, बरोबर आहे? ज्याचा नाश होतोय आणि जो स्थूल आहे, जे दिसतं, त्या शरीराला त्यांनी काय म्हणलेलं आहे? औदारिक शरीर म्हणलेलं आहे. बघा, एक मनुष्य दाखवलेला आहे, घोडा दाखवलेला आहे, चिमणी वगैरे दाखवलेली आहे, झाड दाखवलेलं आहे. हे कसे आहेत? औदारिक शरीर आहेत. मग पुढं कोणतं शरीर आहे? वैक्रियक शरीर. आता तुम्ही विचारलात बघा. मग हे झाली दिसणारी शरीर. आता न दिसणारी शरीर म्हणजे कोणती? सूक्ष्म शरीर. आता बघा, आपले सुद्धा देवी देवता असतील, त्या कोण्या शरीरामध्ये हे करत असतात व विचरण करत असतात? स्थूल शरीरामध्ये असतात का? नाही. जर ते स्थूल शरीरामध्ये असते तर आपल्याला दिसू शकलं असतं. आपले बरोबर आहे? हो. त्यांचं जे शरीर असतं, देवी देवतांचं जे शरीर असतं, ते सूक्ष्म शरीर असतं. ते आपल्या सामान्य डोळ्याला, आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते दिसत नाही. कारण सूक्ष्म शरीराला पाहण्यासाठी तशी सूक्ष्म दृष्टी सुद्धा असावी लागते. मग देव दिसण्यासाठी सुद्धा आपण मनाच्या सखोल अवस्थेमध्ये जाऊन सूक्ष्म दृष्टीनं आपण त्यांना पाहू शकतो. आता ही वैक्रियक शरीर जी आहेत, ती कोणाकोणाची आहेत म्हणून सांगितलंय बघा जैन धर्मामध्ये? तर देवी देवतांची. आणि आणखीन एक इकडे दाखवले बघा, उलट शरीर. शेवटी नारकी म्हणून. नारकी. नारकी म्हणजे काय असेल होय? सांगता येईल आपण काही? नरक यातना वगैरे म्हणतो तसं काही असेल का? बरोबर आहे, तसंच आहे ते पण. आता बघा, आपण काय म्हणतो, धारणा कशी आहे आपली? चांगले कर्म केले की काय मिळतं मृत्यूनंतर? स्वर्ग. 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 बरोबर आहे. आणि वाईट कर्म केले तर काय मिळतं? नरक. नरक. नरक मिळतो असं म्हणतो आपण. बरोबर आहे. मग आणि असं सुद्धा सांगितलं जातं की स्वर्गामध्ये सुख उपभोगता येतं. अपार सुख त्या ठिकाणी असतं आणि ते सुख संपलं की परत त्या व्यक्तीला आपल्याला पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागतो. बरोबर आहे? आणि नरकामध्ये काय आहे? अपार दुःख आहे. बरोबर आहे? आणि तिथल्या सुद्धा यातना संपल्या. यातना कुठपर्यंत असतील? त्याच्या कर्मापुरत्या मर्यादित. बरोबर आहे? मग त्या संपल्या की परत त्याचा जन्म होणार आहे. मग आता बघा, मग मोक्ष कुठं असेल हो? आता बघा, चांगले कर्म केल्यामुळं तर आपल्याला सूक्ष्म शरीर मिळते किंवा स्वर्गामध्ये वास मिळतोय आणि वाईट कर्मामुळं नरकामध्ये वास मिळतोय. मग मोक्ष कसा मिळणार? सांगू शकाल कोणी? चांगले कर्म केल्यामुळे. चांगल्या कर्माच्या पुढची स्टेप. म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता म्हणजेच मोक्ष ना सर.
हा राईट, जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून म्हणजे मुक्तता म्हणजे मोक्ष, जन्म. बरोबर आहे. पण इथं मुक्तता मिळते का? नाही. नाही. स्वर्ग सुख संपलं की त्यांना कुठे येतंय परत? पृथ्वीवरती येते, पृथ्वीवरती. बरोबर आहे. मृत्यूमध्ये जन्म होतो. आणि नरकामधील यातना संपल्या की त्यानं कुठे येते परत? मृत्यू लोकावरती पृथ्वीवर. येते. म्हणजे जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो चुकलाय का इथं? नाही चुकला. नाही. चुकला नाही, मोक्ष मिळाला नाही. मग आता कसं करायचं? कशानं मिळेल मोक्ष? हे मग आपल्या अष्टांग योगाच्या मार्गाने, योग मार्गाने. ठीक आहे, अष्टांग योगाच्या मार्गाने मिळेल. काय कल्पना सांगता येईल? कर्मयोगाने. कर्मयोग कुंडलिनी शक्ती जागृती करून बऱ्याचशा मध्ये कुंडलिनी शक्ती जी सुप्त आहे ती जागृत करूनच आपण मोक्षत्वाकडे मार्ग प्रशस्त करू शकतो. ठीक आहे. तो पण योगाचाच एक भाग आहे ना. मला वाटतं सेवा केल्याने मोक्ष मिळतो. बघा आता एक सेवा करणं हे सुद्धा एक चांगलं काम आहे, बरोबर आहे. चांगलं कर्म आहे. एखाद्याची सेवा करणं, भुकेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, ते पुण्यकर्म झालं. हे सुद्धा पुण्यकर्म झालं. असं निष्काम सेवा, निष्काम कर्म पण आहे ना सर. निष्काम कर्म हे मुक्तीचा मार्ग. फल की अपेक्षा न करते हुए कर्म करते रहना. निष्काम कर्म करणाऱ्याला पण मोक्ष प्राप्ती होते. आता बरोबर आपण त्या ठिकाणी आलोय बघा, निष्काम कर्माकडे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा भगवान मोक्ष, कृष्णाने निष्काम कर्मच सांगितलंय ना. मोक्ष मिळवण्याच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. कोण अष्टांग योगानं जाईल, कोण कर्मयोगानं जाईल, कोण भक्ती योगानं जाईल, असे वेगवेगळ्या वाटा आहेत. पण जसं गीतेमध्ये सांगितले की निष्काम कर्मयोग तो कसा आहे? चांगल्या कर्मानं तर स्वर्ग मिळतोय, वाईट कर्मानं नरक मिळतोय. पण दोन्हीच्या मध्ये कशी भेटेल आपल्याला मोक्ष, कसा भेटेल? तर आपण जे कर्म करतोय ते ईश्वराला समर्पित करणे, बरोबर आहे. हम्म. मग त्या कर्मफळाचे भागीदार आपण राहणार नाही तिथं. निष्काम कर्माची व्याख्या कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे? कर्म करा, फळाची फक्त कर्म अपेक्षा करायचे, करू फळाची नका. अपेक्षा करायची नाही. फळाची अपेक्षा तर करायचीच नाही, पण केलेली कर्म, आता बघा आपण गीता वाचतो आणि नेकी कर और अनाश्रित केलेले दरिया में कर्म डाल. विसरून जायचं. केलेलं कर्म नेकी चित्त विसरून कर्म जायचं. फलम कर, विसरून कार्य जायचे कर्म नाही. करोती. नेकी कर और दरिया में डाल. विसरून जायचे नाही, ते समर्पण करायचे ईश्वराला. अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म करोती. ते समर्पित केल्यामुळं काय होतंय की आपण पुण्य मार्ग म्हणजे स्वर्ग, पुण्यकर्म पण राहणार नाही आणि दुष्ट कर्म पण राहणार नाही. दोन्हीच्या मध्ये जे कर्मफळच आपण ईश्वराला समर्पित केल्यामुळं त्या फळाचे भागीदार आपण तिथं राहू शकणार नाही. असं तिथं तत्व पतंजलीनुसार लागू. ईश्वर प्रणिधान म्हणता येईल. ईश्वरास समर्पित करणे. काही योगी लोक स्वतःचं शरीर सुद्धा ईश्वरास समर्पित करतात, कारण ते त्याचंच आहे सगळं. श्वास पण त्याचेच आहेत आणि स्थूल शरीर पण त्याचंच आहे, बरोबर आहे. अशाच प्रकारचा हा कर्मयोग आहे. आणि मग हे जे आहेत शरीर कशी आहेत? सूक्ष्म आहेत. आणि नरक यातना काय म्हणलंय तिथं? बघा वेगवेगळं तिथं सांगितलेलं आहे, जसं की यातना दिल्या जातात, बरोबर आहे. पळवलं जातं, मारलं जातं, कढईत टाकलं जातं, असं ऐकलेलं आहे. पण त्याच्यासाठी जे शरीर लागणार आहे, आता आपल्या शरीराला जर कढईत टाकलं तेलाच्या तर काय होतं? मरून जातो आपण. पण जास्तीत जास्त यातना त्याला देता येतील का? नाही. नाही. जास्तीत जास्त मग त्यानं मरायला नको आहे, बरोबर आहे का? सर हे थोडं हा लय ठीक आहे, पुढे जाऊया. समजून तसं घ्यायला, कारण असं आहे की बोला. हा म्हटलं आपण ध्यानाचं सर हे करतोय ना. सराचा आवाज लगेच सुरू आवाज होताना येत तुटतोय. नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊया.
आपला हा विषय नाही तरी थोडक्यात आपण पाहता पाहता इकडं आलोय. ठीक आहे, पुढे बघूयात. तेजस शरीर. तेजस शरीर म्हणजे काय? म्हणजे जे पचनातून निर्माण होणार आहे. अन्नाचं पचन झाल्यानंतर शरीराची निर्मिती कशी आहे? अन्नमय कोश म्हणजे कसं? त्याच्यामध्ये सप्त धातू सांगितलेले आहे. अन्न, थांबा, रस, रक्त, मांस, मेद. सुरुवातीला अन्न खावं लागेल, त्याच्यापासून रसाची निर्मिती होईल, पुन्हा रक्ताची होईल. तशा प्रकारचं जे तेजस शरीर सांगितलेलं आहे. आणि लब्ध्वी शरीर, आहारक शरीर काय म्हणलेलं आहे जैन धर्मामध्ये, एक प्रकारचं ते पण शरीरच आहे, की आपल्या शरीरापेक्षा थोड्या उंचीवर आणखीन एक शरीर आहे असं तिथं सांगितलेलं आहे. आणि चौथं जे शरीर आहे ते कर्मणा शरीर आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपण बघा काय म्हणतो, आपल्यासोबत काही येत नाही, आपले कर्म कर्मच येतात. आपल्यासोबत, आपले कर्म आपल्यासोबत येतात असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? हम्म. म्हणजेच हे कर्मणा हो. शरीर आहे. त्यानं जे कर्मानं बांधलं जातंय असं शरीर म्हणजेच कर्मणा शरीर असं तिथं म्हणलेलं आहे. आता हे कशावरून आलो आपण इकडं? शरीर प्रेक्षा त्याच्यावरून इकडं आलोय. मग कर्मणा शरीराची सुद्धा तिथं प्रेक्षा करावी. म्हणजेच कर्मानं बांधलेल्या शरीराची, तेजस शरीराची प्रेक्षा करावी. मनुष्य म्हणजे औदारिक शरीराची प्रेक्षा करावी. औदारिक म्हणजे आता स्थूल, वरून जे बघतोय आपण शरीराला, हात बघतोय, पाय बघतोय, हे कशामध्ये आलं? औदारिक शरीरामध्ये आलं. औदारिक शरीर. हा, आपण कर्म कशी करतोय, आज आपण दिवसभर कसे कर्म केलोय, वाईट केलोय का चांगले केलोय, बरोबर आहे, काय चुकलंय आपल्याकडून, हे कर्मणा शरीराची प्रेक्षा झाली. आणि सूक्ष्म शरीराची प्रेक्षा, अशा वेगवेगळ्या प्रेक्षा ह्या ज्या आहेत ह्या साधू संतांद्वारे, मुनीद्वारे केल्या जातात आणि ह्या प्रगत आहेत. आपल्या ध्यान अभ्यासामध्ये कोणती प्रेक्षा आहे? शरीर प्रेक्षा. म्हणजेच कोणती आहे ही? औदारक औदारिक. शरीराची, स्थूल शरीराची प्रेक्षा इथं आपल्याला करायची आहे. तर याच्यामध्ये काही अडचण असेल तर सांगू शकता, नसेल तर पुढे जाऊयात. आहाराचं थोडं स्पष्टीकरण द्या सर. आहारक शरीर. आहारक शरीर. चालेल. ठीक आहे. बघा आताच आपण इमेज मध्ये बघितल्याप्रमाणे आहारक कशाला म्हणलेला आहे? आहारक शरीराची जी ही आहे, म्हणजे बघा आपण खाली बसलोय, बरोबर आहे, आणि त्याच्यावरती एक हातभर ते मुनींचं हे आहे. आपण समजा आपण काही वेळेस असं म्हणतो बघा, की अशी कथा वगैरे किंवा दंतकथा ऐकलेली असेल, आपण स्वप्नामध्ये एखाद्या देवी देवतेला प्रश्न विचारला किंवा आपल्या जीवनामध्ये चालणाऱ्या घटनेबद्दल काहीतरी मार्ग विचारला किंवा मार्ग एखाद्या देवी देवतांनी दाखवला, असं कधी ऐकलंय का स्वप्नामध्ये? लोकांचे दृष्टांत ऐकलेत, पण हा, स्वतः नाही अनुभव घेतला. ते नाहीत, पण ऐकलंय का? असं ऐकण्यात आहे हो का? हो. बरोबर आहे. मग तशाच प्रकारचं हे आहारक शरीर आहे. हे जैन मुनी जे आहेत, म्हणजे ज्यावेळी ते साधनेत असतात, म्हणजे त्यांच्या गुरुला ते तशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि आपल्या स्थूल शरीराच्या वरती एक हातभर उंचीवर ते आहारक शरीर असतं आणि तिथं या प्रश्नांची उत्तरं त्यांना भेटत असतात. अशा स्वरूपाचे हे आहारक शरीर आहे. ठीक आहे, मग पुढे जाऊयात आणखी. पुढचा जो भाग आहे चैतन्य केंद्र प्रेक्षा, याचा अर्थ काय सांगता येईल? चैतन्य केंद्र म्हणजे मुलातलं आपण ऊर्जा केंद्र म्हणलं ना. बरोबर आहे. कालच आपण 2 चैतन्य केंद्र पाहिलेली होती, बरोबर आहे. हम्म. कोणकोणती पाहिली होती, आठवते का कुणाला?
मूलाधार चक्र आणि मूलाधार मूलाधार आणि आणि सहस्रार. सहस्त्रार. सहस्त्र. म्हणजे आपल्या भाषेत योगिक भाषेमध्ये जे चक्र आहेत मूलाधार स्वाधिष्ठान असे चक्र असेच थोड्याफार बदलाने जैन धर्मामध्ये एकूण 13 प्रकारचे चक्र सांगितलेले आहेत आणि या चक्रांवरती लक्ष केंद्रित करणं, या चक्रांवर ध्यान करणं म्हणजेच बघा आता शरीरप्रेक्षा म्हणजे शरीराला पाहणं, श्वासप्रेक्षा म्हणजे श्वासाला पाहणं आणि चैतन्य केंद्र प्रेक्षा म्हणजे शरीरातील जे चैतन्य केंद्र आहेत 13 प्रकारची वेगवेगळी तर त्यातील एकेका केंद्राला पाहत जाणं आपण म्हणतो चक्र जागृती, चक्रांचं जागरण म्हणतो. बरोबर आहे का? आता मूलाधार चक्र कसं आहे? 4 दलाचं कमल आहे. कलर कसा आहे त्याचा आणि त्याच्यावरती कोणतं अक्षर कोरलेलं आहे असं हे सर्व आणि ते जर चक्र जागृत करायचं असेल, मूलाधार चक्र जर जागृत करायचं असेल तर त्या मूलाधार चक्रावरती ध्यान करावं असं आपण योगिक भाषेमध्ये म्हणतो. तसाच प्रकार हा आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते चैतन्य केंद्र आहेत बघूयात. चैतन्य म्हणजे काय हो सांगता येईल का कुणाला? ऊर्जा. ऊर्जा. ऊर्जा किंवा बघा जीवनशक्ती असं पण त्याला म्हणू शकतो किंवा ऊर्जा शक्ती असं पण त्याला म्हणू शकतो. आता समजा एखाद्या सापाला मारलोय आपण आणि अर्धवट मारलोय, मारल्यानंतर पण तो तडपडतो असं पाहिले का आपण कधी? बरोबर आहे. हो. मग तडपडतोय म्हणजे काय म्हणतोय? थोडासा जीव आणखीन राहिलेला आहे, थोडीशी चेतना आणखीन उरलेली आहे. चेतना आहे थोडीशी म्हणजे काय? जीवनशक्ती, जीव आहे. थोडासा जीव आणखीन तिथं अडकलेला आहे. म्हणजेच चैतन्य शक्ती म्हणजे चैतन्य केंद्र म्हणजेच जीवनशक्तीची केंद्र आहेत. ऊर्जा शक्तीची शिफ्टीमध्ये असते सापाची बरेच वेळा. दिव्य शक्तींची ही केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी ते मग आपल्या सामान्य माणसाच्या शरीरामध्ये हे चैतन्य केंद्र जे आहेत हे कसे आहेत? तर सुप्त अवस्थेमध्ये आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राचं जागरण झाले का हो कोणाच्या शरीरामधल्या? नाही. आपल्यापैकी किंवा कुणाची सुषुम्ना नाडी जागृत झाली का? किंवा कुणाचा आज्ञा चक्र जागृत झाले का? पण आपण पुस्तकी वाचलेलं आहे की हे चक्र जागृत झाल्यानंतर या शक्ती भेटतात असं होतं आणि हा शारीरिक लाभ त्याच्यामध्ये मिळतो असं ऐकलेलं आहे. मग बघूया नेमकं काय आहे. आता बघा काय म्हणले, जैन धर्मामध्ये एकूण 13 प्रकारची चैतन्य केंद्र सांगण्यात आलेली आहेत आणि ही चैतन्य केंद्रे आध्यात्मिक शक्ती, दिव्यशक्तींची केंद्रे आहेत आणि यांच्यावरती ध्यान करून ज्ञान, आरोग्य, शांती, आनंद, ऊर्जा इत्यादींना विकसित करता येते. बरोबर आहे. आता ही वेगवेगळी चैतन्याची केंद्र आहेत, याच्यावर ध्यान करावं असं म्हणले चैतन्य प्रेक्षामध्ये, यांना बघावं असं म्हणले. मग का बघायचं त्यांच्याकडे? आपल्याला काम नाही म्हणून बघायचं का? तर नाही. तर त्यांच्यावरती ध्यान केल्यानंतर आपल्याला अशा गोष्टींचा लाभ होऊ शकतो. मग कोणकोणत्या गोष्टींचा? तर ज्ञानाचा लाभ होऊ शकतो, आरोग्य लाभ होऊ शकतं, शांतीचा लाभ होऊ शकतो, आनंदाची प्राप्ती होऊ शकते आणि ऊर्जा, शरीराला ऊर्जान्वित करता येतं असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. मग पुढे काय म्हणले आणखीन? तर चैतन्य केंद्रांचा वैज्ञानिक दृष्ट्या संबंध जो आहे तो अंतःस्रावी ग्रंथींशी लावण्यात आलेला आहे किंवा त्या केंद्राभोवती असणारे जे अवयव आहेत. आता समजा मणिपूर चक्र आहे, मग त्याच्या संबंधित कोणते कोणते अवयव येतील? पोटातील अवयव असतील, पचन संस्थेशी असतील निगडीत. जसं आपले सप्तचक्र आहेत तसेच हे सुद्धा चैतन्य केंद्र आहेत. मग बघूयात ते नेमकं कुठं आहेत. एक इमेज बघूयात, मग नंतर त्याचं विश्लेषण बघूयात. सर हे आलंबनच घ्यायला लागतं ना? आलंबनच असतं ना पण एका अर्थाने? इमेज दिसते काही सर्वांना? हो दिसते. हो दिसायली सर.
कालची बघितली का आपण चक्रांची, मूलाधार चक्रांची वगैरे दाखवली होती बघा आपण. हो 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 पाहिले हो ना. काल पिवानी पाय ही पण तशीच आहे. आता हे जी डॉट दाखवलेले आहेत सुरुवातीला आणि त्याला वेगवेगळी नाव दिलेली आहेत. सुरुवातीचं जे आहे आपल्या भाषेमध्ये मूलाधार चक्र आणि त्यांच्या भाषेमध्ये काय आहे, शक्ती केंद्र. कारण ऊर्जा इथं एकवटलेली असते, बरोबर आहे, म्हणून त्याला शक्ती केंद्र असं म्हणलेलं आहे. आणि 2 नंबरचं जे आहे ते स्वास्थ्य केंद्र आहे. म्हणजे कुठं आहे, नाभीच्या थोडस खाली आणि शक्ती केंद्राच्या थोडस वर. याला आपल्या योगिक भाषेत कोणतं नाव आहे हो? स्वादिष्टान. स्वादिष्ठान चक्र, बरोबर आहे, छान. आणि परत स्वास्थ्य केंद्र, याला काय म्हणलंय, स्वास्थ्य केंद्र असं जैन धर्मामध्ये म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे कोणतं चक्र आहे, म्हणजे कोणतं स्थान आहे, तर तेजस केंद्र. तेजस केंद्र. याचं स्थान कुठं सांगितलेलं आहे त्यांनी, तर नाभीच्या नाभी ठिकाणी केंद्रात. सांगितलेलं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये याला आपण मणिपूर चक्र असं म्हणू शकतो. मणिपूर. तसेच पुढचं जे चक्र आहे ते आनंद केंद्र आहे, बरोबर आहे. त्याचं स्थान कुठं आहे, हृदयात. हृदयाच्या ठिकाणी. दोन्ही फुफ्फुस अनाहत असतील चक्र. किंवा 2 स्तन असतील किंवा अनाहत चक्र. फुफ्फुस असतील, तर दोन्हीच्या मधोमध जो खोलगट भाग आहे त्या ठिकाणी अनाहत चक्र जे असतं त्या ठिकाणी आनंद केंद्र आहे. असं आपण अनाहत चक्रालाच आणखीन काय म्हणतो हो, नाव आहे बघा आणखीन एक, माहित आहे का? आठवा ना अनाहत सर. चक्र, हृदय चक्र. हृदय चक्र, सूर्यचक्र. हृदय चक्र म्हणतात. आणखीन एक विशेष नाव आहे का? हा बघा आहे, आठवते का बघा. नाही आठवा सूर्यचक्र ना सर नाही आता असं. ते. नाही सूर्यचक्र एखाद्या वेळेस आपण ह्याला म्हणू शकतो मणिपूर चक्राला. हा अच्छा. तिथून ऊर्जा निर्माण. सोलार प्लेक्सिस असं त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे, मग पुढे बघूयात. विशुद्धी केंद्र हे कुठं आहे, कंठाच्या ठिकाणी. म्हणजे इथं आपलं कोणतं केंद्र आहे, विशुद्धी चक्र आहे, विशुद्धी चक्र. बरोबर आहे. विशुद्धीला विशुद्धीच म्हटलंय त्यांनी. हा, विशुद्धीला विशुद्धीच म्हणले, बरोबर आहे, छान आहे. आणि ब्रह्मकेंद्र याचं स्थान कुठं सांगितले ते, तर जिभेच्या टोकावर आहे असं म्हणले त्यांनी. जीभ ज्या ठिकाणी आहे आपली तिथं. आणि प्राणकेंद्र हे नाहीत बघा आपल्याकडे, बरोबर आहे, हा. वरती जे आहेत. आता ब्रह्मकेंद्र एक आपल्याकडे बघण्यात येत नाही आणि प्राणकेंद्र एक. प्राणकेंद्र कुठं आहे, त्याचं स्थान कुठं सांगितलेलं आहे, तर नाकाच्या शेंड्यावरती किंवा नाकपुड्या असा त्याचा भाग जो आहे तो प्राणकेंद्राचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. आणि चाक्षुष केंद्र हे डोळे. कुठं आहेत, डोळ्यावरती, हे पण आपल्याकडे नाहीत. आणि नाही. अप्रमाद केंद्र, अप्रमाद केंद्र कुठं आहे हो, दिसतंय का? कान. बरोबर आहे. अप्रमाद केंद्र जे आहे ते दोन्ही भुवयाच्या मध्ये आहे. म्हणजे आज्ञाचक्र म्हणता येईल याला. आज्ञाचक्र, आज्ञाचक्रालाच त्यांनी काय म्हणलंय, अप्रमाद केंद्र अप्रमाद. असं सुद्धा म्हणलंय. आणि त्याच्या पुढे ज्योती केंद्र, आज्ञाचक्राच्या वरती एक डॉट दाखवलेला आहे बघा, म्हणजे कपाळाचा मध्यभाग, त्याला काय म्हणलेलं आहे, ज्योती केंद्र. आणि त्याच्या वरचं एक आहे शांती केंद्र. शांती केंद्राचा डॉट कुठं आहे हो, ज्या ठिकाणी स्त्रिया सिंदूर लावतात बघा, बरोबर आहे. किंवा इथं कुठला अलंकार केला जातो, कुठला असतो, बिंदिया म्हणतात बघा. हा, त्या ठिकाणी शांती केंद्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे फोरहेड, मस्तिष्काचा अग्रभाग असं सुद्धा त्याला म्हणलेलं आहे. आणि ज्ञान केंद्र जे आहे त्याचं स्थान कुठं आहे मग, सर्वात वरच्या ठिकाणी सहस्रार केंद्र. सहस्राकार चक्र. हे आहे आपलं सहस्रार चक्र. म्हणजे त्याचं स्थान कुठं आहे, तर टाळूच्या ठिकाणी.
आपण लहानपणी टाळू जिथं मागतो त्या ठिकाणी ज्ञान केंद्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे झाले त्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे 13 केंद्र. दर्शन केंद्रच राहिले. त्याला चैतन्य केंद्र असं म्हणलेलं आहे. दर्शन म्हणलात? केंद्र का? दर्शन केंद्र दर्शन केंद्र हा, दोन्ही ते सांगत आहे भुवयामध्ये, तर. दोन्ही दोन्ही भुवयामध्ये. भुवयामध्ये. बरं. चाक्षुष केंद्र म्हणजे डोळ्यामध्ये, हा आणि एक मिनिट हा, अप्रमाद केंद्र जे आहे ते कानामध्ये आहे. इथं थोडं आपलं हे झालं. अप्रमाद. हा अप्रमाद केंद्र अगोदर म्हणजे म्हटले होते सर, तर कुणीतरी म्हटलं होतं कानात आहे सर. हो मीच मॅडम म्हटलं त्या- होतं, पण मला हो त्याच्यातलं डॉक्टर काही मॅडम. ज्ञान नाही म्हणून शांत बसले. ठीक आहे, ठीक आहे. थोडं खाली वरी झालं आपलं तिथं. अप्रमाद जे केंद्र आहे ते कानात आहे, कान. आणि दक्षिण एरो केंद्र वर केल्यासारखं आहे ना थोडंसं, म्हणून वाटलं की. तर ते भुवयाच्या मध्ये आहे. ठीक आहे. आणि दर्शन केंद्राचं असं वरती जाऊन यू आकार झालाय, दोन्ही कानांना टच झालाय सर. दर्शन केंद्र दर्शन केंद्राचं जे एरो आहे, म्हणजे जे शांती केंद्र, आणि ते असं यू का बरं दाखवलंय ह्या कानापासून त्या कानापर्यंत वरून. हा हा हा, तो जो डॉट नाही, डॉट नाही नाही, डॉट ती केसांचा भाग. कान दाखवले ते. नाही नाही नाही, तुम्ही डॉटचाच भाग म्हणताय ना, तो डॉट डॉट हा दिलेला आहे असं यू प्रकार वरून, हा तो केसांचा भाग आहे वरचा तो. कानावरची केस. कानावरचे नाही, डोक्यावरचे. ठीक आहे, पुढे जाऊयात परत. मग चैतन्य केंद्र प्रेक्षामध्ये आपल्याला एका केंद्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे 1-1 मिनिटापर्यंत, आणि त्या केंद्रावरती लक्ष करून त्यांना जागृत करावं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघूयात पुढे. आता आपण हे तर बघितलंय. तसेच यांना आणखीन काही वेगळी नावं आहेत. बघा काय म्हणले, तेजस केंद्रालाच थांबा, स्वास्थ्य सुरुवातीपासून बघू. शक्ती केंद्र जे आहे त्याला ऊर्जा केंद्र असं सुद्धा म्हणलेलं आहे, मेरुदंडाच्या तळाशी सुरुवातीचं. आणि तेजस केंद्राला जैवविद्युत केंद्र असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि आनंदमय केंद्र जे आहे ते आनंदमय आहे, आणि विशुद्धी केंद्राला शुद्धी केंद्र असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि ब्रह्मकेंद्र जिभेचे टोक यालाच ब्रह्मचर्य केंद्र असं सुद्धा म्हणलेलं आहे, आणि याच्यावरती ध्यान केल्यानं ब्रह्मचर्य पालनामध्ये मदत होते असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. आणि प्राणकेंद्र जे आहे, आणि प्राणकेंद्रालाच त्यांनी आणखीन काय म्हणलंय, तर शक्तीचे प्रवेशद्वार, लक्षात, किंवा प्राणशक्ती. आपला श्वास कुठून जातो? नाका वाटे. बरोबर आहे. आणि दोन्ही नाक म्हणजे नाक जर बंद केलं तर हे प्राणकेंद्र हे शक्तीचं प्रवेशद्वार आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे. असे, आणि चाक्षुष केंद्र डोळे याच्यावरती जर ध्यान केलं तर एकाग्रता साधू शकते असं वेगवेगळे तिथं भाग दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. म्हणजे सर हे आपण जे पतंजली योग ध्यानात पाहू मग आता पुढे पण हा. पण म्हणजे आलंबन दिलेली आहेत ती ध्यानाची आलंबन आहेत असंच बरोबर ना? आहे. आंतरिक ध्यान, ध्यानाचे सुद्धा प्रकार आहेत. बाह्य ध्यान आणि आंतरिक ध्यान, स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान. बाह्य ध्यान म्हणजे काय, तर शरीराच्या बाहेर कुठंही, समजा एका बिंदूवरती, दिव्यावरती, किंवा आपल्या इष्टदेवतेची मूर्ती असेल किंवा इष्टदेवतेचं चित्र असेल याच्यावरती, म्हणजेच काय, तर शरीराच्या बाहेर ध्यान करणं म्हणजे ह्याला बाह्य ध्यान म्हणलेलं आहे. आणि आंतरिक ध्यान कशाला म्हणलेलं आहे, तर शरीराच्या आत जी वेगवेगळी केंद्र आहेत, मूलाधार केंद्र असेल, स्वादिष्ठान चक्र असेल, आज्ञा चक्र असेल, यांच्यावरती ध्यान केलं म्हणजे अंतर्गत ध्यान असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि यांचा जो सहसंबंध आहे ह्याचा कोणता, अंतःस्रावी ग्रंथींचा, तर विशुद्धी जे केंद्र आहे त्याचा सहसंबंध आहे थायरॉइड ग्रंथीशी,
किंवा पॅराथायरॉइड ग्रंथीशी. आणि प्राणकेंद्र जे आहे किंवा आणखीन कुठलं आहे, हृदय केंद्र, आनंदमय केंद्र जे आहे त्याचा सहसंबंध थायमस या ग्रंथीशी दाखवलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी ज्या ग्रंथी आहेत. आता कंठात कोणती ग्रंथी आहे? थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. अंतःस्रावी. अशा सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ग्रंथी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे अवयव आहेत, ज्या ज्या ठिकाणी जे जे केंद्र आहेत, तर ते ते त्याच्या त्याच्या अधिपत्याखाली किंवा त्या त्या भागांना ते निरोगी बनवण्याचं काम करतात किंवा ऊर्जा पुरवण्याचं काम करतात, असं सुद्धा तिथं सांगण्यात आलं. ठीक आहे, पुढे जाऊयात का मग? ते मर्मबंध एक असतात, ते 107 आहे ते, मग ते त्याच्याशी संबंध नाही समजा आपण जे सांगू काय म्हणलात? शक्ती केंद्र मर्मबंध एक म्हटलेलं आहे ना आपल्याकडं. हो हो हो, बरोबर आहे. 107 असतात. हा म्हणजे आणि त्याच्यापैकी हे मुख्य समजा केंद्र, त्यांनी जरी समजा 13 सांगितले असले तरी तसे हे शक्ती केंद्र 107 सांगितलेत मर्मबंधाच्या रूपाने. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मुख्य जे सांगितले ते आपल्याला काही ठिकाणी 7 सांगितलेत, काही ठिकाणी 8 सांगितलेत. हा, बरोबर आहे. काही ठिकाणी 8 आहेत, काही ठिकाणी ललना चक्र असं सुद्धा दाखवलेलं आहे बघा. काही ठिकाणी अष्टचक्र म्हणलेलं आहे, काही ठिकाणी सप्तचक्र म्हणलेलं आहे, असं आहे. वेगवेगळ्या योग्यांनी वेगवेगळ्या अनुभवातून तिथं मांडलेलं आहे. आता पुढे बघूयात लेशा ध्यान. तर लेशा म्हणजे काय सांगता येईल का आपल्याला? ऐकले का कधी? नाही. आपण ऐकलंय पण अर्थ माहित नाही त्याचा. म्हणजे आपण जे चैतन्य केंद्र म्हणतो त्याला रंग असतात वेगळे वेगळे. ठीक आहे. हा, ते रंग पाहणं म्हणजे लेशा. लेशा ध्यान म्हणजे जसं की चैतन्य केंद्राची धारणा आपण केली, तसंच लेशा ध्यान म्हणजे रंगाची धारणा करायची. मग कुठं कुठं कोणता रंग असेल? हिरवा रंग असेल, पिवळा रंग असेल, निळा रंग असेल, तर आपण बघूयात, आणखीन एक इमेज बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल परत. तर हा जो प्रकार आहे बघा, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा रंग दिलेला आहे. आता हा जे प्रकार आहेत ते आपल्या योग मार्गातील याचे प्रकार आहेत, हे चक्रांचे, त्याच्यानुसार ते रंग दिलेले आहे. बरोबर आहे. पण आता रंगाची धारणा कुठं कुठं करायची? जसं आपण सहस्रार चक्राला बघितलं किंवा आज्ञा चक्राला बघितलं, पाहिलं. पण आता रंगाच्या धारणेमध्ये काय करायचं आहे? तर त्या त्या ठिकाणी त्या त्या केंद्राच्या ठिकाणी रंगाचं ध्यान करायचं आहे. ते कशा स्वरूपामध्ये आहे मग बघूया परत. आणखीन लेशेचा काय अर्थ आणखीन सांगितलेला आहे का जैन धर्मामध्ये? तर काय म्हणले बघा, आत्मा जो आहे त्याला कुठला रंग नाही, परंतु किंवा लेशालाच आणखीन एक त्यांनी हे केलेलं आहे. लेशा म्हणजे लिंपणे. जसं की पूर्वी बघा मातीनं लिंपलं जायचं घराला किंवा शेणाने सारवलं जायचं. लिंपणं म्हणजे शेणाने सारवणे, अशा गोष्टी. मग आत्म्याचा जो आहे रंग, तो रंगहीन आहे, पण व्यक्तीच्या कर्मानुसार त्या वेगवेगळ्याचा रंगाचं लिंपण त्याच्यावरती होतं, असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. आता बघा पावसाचे थेंब हे वरून पडताना कसे असतात? शुद्ध असतात का? स्वच्छ असतात का? रंग असतो का त्याला कुठला? नाही, शुद्ध असतो का असतात. त्याला कुठला रंग? बरोबर आहे, एकदम स्वच्छ. जिथं जाईल तो रंग धारण करतो, ज्या ठिकाणी जाईल तसा रंग धारण करतो. परंतु तोच थेंब जमिनीवरती पडला आणि भरपूर असे थेंब पडले आणि एकत्र पाणी झालं, नाली वाटे व्हायला लागलं, मग त्यावेळी त्याचा रंग कसा असतो? गढूळ मातीसारखा. अशुद्ध झाले असते. चहासारखा. म्हणजे रंग बदललेला आहे, गढूळ झालाय रंग. मग तसंच तिथं जैन धर्मामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? आत्म्याला कुठला रंग नाही,
पण त्याच्या त्याच्या कर्मानुसार एका रंगाचं लिंपन त्याच्यावरती होत असतं, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लेशा म्हणजे काय. आणखीन एक गोष्ट बघा, जसे की आपले पंचकोश आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, तसंच रंगाची आभा. आता बघा, आपण देवी देवतांच्या प्रतिमा पाहिलेल्या असतील, त्यांच्या मागे एक गोल चक्र दाखवलेलं असतं बघा. बरोबर आहे का? पाहिले का कोणी? हो हो असतंय, फोटो मध्ये असतंय. दाखवलं असते. आपल्या शंकराची प्रतिमा असेल, गणेशाची असेल, रामाची असेल, कुणाची असेल, तर त्यांच्यामध्ये गोल सर्कल मागच्या बाजूला चक्र दाखवलेलं असतं. आभा म्हणजे आभा असते. काय असतं ते? आभा तर असते आभा. कांती, त्यांची तेज असतं त्यातून. तेज कांती. तेज असतं त्यांचं. हा ठीक आहे. म्हणजेच एक प्रकारची आभा. मग आणखीन काय सांगितलंय तिथं जैन धर्मामध्ये, तर व्यक्तीच्या गुणानुसार, व्यक्तीच्या स्वभावानुसार हे त्यांचं त्यांचं आभावलय हे वेगळं असतं आणि त्याला वेगवेगळे रंग आहेत असं सुद्धा तिथं सांगण्यात आले. मग चांगल्या गुणाच्या व्यक्तीचा आभामंडळ कसा असेल, बरोबर आहे, वाईट गुणाच्या याचा आभामंडळ कसा असेल, ते पण तिथं सांगितलेलं आहे. ते बघूयात का थोडक्यात 1 मिनिटामध्ये, नसेल तर पुढे जाऊया. बघा, तर लेशा इकडे दिलेला आहे बघा, पहिला कॉलम. त्याच्यामध्ये कृष्ण, नील, कपोत, पीत, पद्म, शुक्ल असं वेगवेगळी नावं आहेत. कृष्ण म्हणजे काळा, भ्रमरवत, जसं भोंगा काळाभोर असतो तसं तिथं त्याचं वर्णन दिलेलं आहे. मग अशा व्यक्तीचा आभामंडळ कसा आहे, म्हणजे असं जसं आभामंडळ आहे त्या व्यक्तीची लक्षणं कशी आहेत, तर तो क्रोधी आहे, वैरी, किसी के वश में नहीं होता, दान धर्म नाही करता, म्हणजे तामसिक लोकांचं वर्णन तिथं आलेलं आहे. बरोबर आहे. किंवा नील आभामंडळ कोणाचा असेल, तर बुद्धिहीन, मानी, ज्याला मान लागतो सारखा, मान दिल्याशिवाय येत नाही जात नाही, मायावी, लालची, आलशी, विषय लोलुप, सगळं लक्ष खाण्याकडे, काय केलं असेल आज खायला, म्हणजे विषयाकडे धावणारं, असं त्याचं आभामंडळ असेल. परत कपोत नावाचं आहे, कबुतरासारखं. परनिंदक, दुसऱ्यांची निंदा करणारं. शोकी, सारखं दुःखी असणारं, रडकं. भयी म्हणजे हा व्यक्ती जो आहे तो सारखं भयग्रस्त असतो, काहीतरी चिंताग्रस्त असतो. असे काही लोक असतात बघा, विनाकारण दुःखी असतात, असं असेल. अपमानकर, असे वेगवेगळे स्वरूप तिथं दाखवलेले आहेत. तर हा तसा आपल्या ध्यानाचा अभ्यास नाही, तर पुढे बघूयात. थोडक्यात तुम्हाला समजावं म्हणून हे सांगितलेलं आहे. मग आभामंडळाचं स्वरूप कसं असतं बघा, परत एका चित्रामध्ये दाखवतो तुम्हाला. हे अशा स्वरूपामध्ये आपलं प्रत्येक व्यक्तीच्या गुणानुसार, स्वभावानुसार आणि कर्मानुसार, बरोबर आहे, या 3 गोष्टीवरती अवलंबून त्या त्या व्यक्तीचं आभामंडळ असतं. मग रंगधारणा का करायची आहे आपल्याला इथं, तर आभामंडळ दुरुस्त करण्यासाठी. बरोबर आहे का? आलं का लक्षात आता तुमच्या? हो. अशा स्वरूपामध्ये आता स्थूल शरीराला रोग झालाय, ताप आलेली आहे, तर काय करावं लागेल, तर तिथं काय सांगितलेलं आहे, आपल्याला काही आयुर्वेदिक औषधी घ्यायची असतील तर कोणी आयुर्वेदिक औषधं घेईल, गुळवेलाचा काढा पिईल, कोणी पॅरासिटामॉलची गोळी घेईल, असं वेगवेगळे कारण करून स्थूल शरीराला ठीक करतील. तसंच आभामंडळ दुरुस्त करायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल, आभा दुरुस्त करायची आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आणखीन लेशा ध्यानामध्ये काय काय आहे, मग कसं कसं ध्यान करायचं आहे ते. हे झालं लेश्य म्हणजे काय, त्याचं स्वरूप वगैरे कसं आहे ते आपण प्राथमिक माहिती त्याची घेतलेली आहे. आणि त्याचे 6 प्रकार सुद्धा लेश्याचे रंगानुसार सांगितलेले आहेत, मनुष्य कर्मानुसार. पुढे बघूयात मग लेश्य ध्यान कृती काय आहे.
लेश ध्यान कृती कशी आहे? जसं की मूलाधार चक्राचा रंग कसा आहे, मणिपूर चक्राचा रंग कसा आहे. आता चैतन्य केंद्राचं तर ध्यान केलंयच, पण त्यासोबत त्यांच्या रंगांचं सुद्धा ध्यान करणं. किंवा आता इथं असं नाही, चैतन्य केंद्राचंही ध्यान आणि रंगाचंही ध्यान एकदाच करायचं नाही आपल्याला इथं प्रेक्षा ध्यानामध्ये. तर अगोदर चैतन्य केंद्रांचं ध्यान करायचं आहे, एकेका चैतन्य केंद्राचं. त्यानंतर पुन्हा लेशच्या ध्यान कृतीमध्ये एकेका अ, अ, केंद्राच्या ठिकाणी एकेका रंगाचं धारण करायचं आहे. आता समजा पहिलं काय आहे बघा, आनंद केंद्र दिलेलं आहे आणि त्याचा रंग हिरवा आहे. मग हा हिरवा कसा आहे? पन्ना खड्यासारखा. हा बघा, एक अंगठीमध्ये खडा असतो बघा. त्याची कलर एकेकाची केशरी असतात, एकेकाची पिवळी असतात. परंतु कलरामध्ये त्या चमक असते, एक प्रकारची चमक असते. बरोबर आहे? चकाकी असते. अशा स्वरूपामध्ये तिथं आनंद केंद्राच्या ठिकाणी हिरव्या रंगाची धारणा करायची आणि धारणा करत करत ते हिरव्या रंगाचं जे वलय आहे ते मोठं होतंय. सावकाश थोडं थोडं पसरत 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 ते पूर्ण आपल्या आनंद केंद्राला हिरवमय करतंय. असं तिथं आपल्याला त्याची धारणा करायची. मग याचा काय उपयोग आहे असं सांगितलेलं आहे, तर शारीरिक रोगांपासून मुक्तता आणि स्वास्थ्य लाभ या रंगाच्या धारणेचा आहे असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. मग पुढे काय आहे आणखी? विशुद्धी केंद्र. सर्वच केंद्र इथं दिलेले नाहीत ध्यानामध्ये, काही मोजके आहेत. त्यातील एक आहे विशुद्धी केंद्र. त्याचा रंग कसा आहे? निळा. मग निळा कसला? तर मोराची जी हे असते, गळा असतो बघा. लगेचच आपल्याला मोर म्हणला की आपल्या डोळ्यासमोर मोर येतो. गळा म्हणला की पण निळा जो कलर आहे त्याचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला दिसता येईल. फिक्कट निळा, गडद निळा. पण असा हा निळा कसला आहे? तर मोराच्या गळ्यासारखा जो कलर आहे तिथं, बरोबर आहे, तसा कलर, तशा कलरची धारणा आपल्याला कुठं करायची आहे? विशुद्धी चक्रावरती करायची आहे. आणि ही धारणा 2-2 मिनिटापर्यंत आपण तिथं करू शकतो. आनंद केंद्रावरती 2 मिनिटं, विशुद्धी केंद्रावरती 2 मिनिटं, दर्शन केंद्रावरती 2 मिनिटं, ज्ञान केंद्रावरती 2 मिनिटं, असं त्या त्या रंगाची धारणा. मग या धारणेमुळं काय होतंय विशुद्धी चक्राच्या? स्वनियंत्रण. स्वनियंत्रण कशाला म्हणता येईल हो? स्वतःवर नियंत्रण, स्वतःवर नियंत्रण. मनावर. ठीक आहे. स्वनियंत्रण. मनावर नियंत्रण आल्याशिवाय शरीरावर नियंत्रण येत नाही. अगोदर पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत हे त्यांच्या त्यांच्या विषयानुसार धाव घेत असतात. प्रत्याहार. आणि प्रत्याहारच म्हणावं लागेल बरोबर. याला. हो, बरोबर आहे. छान. प्रत्याहार. अंतर्मुख बनवणं आपल्या ज्ञानेंद्रियांना. ज्ञानेंद्रिय जे आहेत काय करतायत? ते त्यांच्या त्यांच्या विषयानुसार धावत आहेत. यांना घोडे आहेत असं सुद्धा म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि यांची लगाम ही कुणाच्या हातात आहे? मनाच्या हातात. मनाच्या. मनाला नियंत्रण केलं तर हे पंचज्ञानेंद्रिय नियंत्रित होऊ शकतात आणि शरीर सुद्धा नियंत्रणात येऊ शकतं. हे झालं निळा केंद्र, विशुद्धी केंद्र. त्याचा पुढचा आहे दर्शन केंद्र. दर्शन केंद्र जे आहे ते कुठं आहे? 2 भुवयामध्ये. आणि तिथं कसा रंग बघायचा आहे? नारंगी. नारंगी म्हणजे कसा? तर उगवत्या सूर्यासारखा. उगवता सूर्य जो लाल लाल भडक असतो तशा स्वरूपामध्ये आपल्या 2 भुवयामध्ये त्या रंगाची धारणा करायची आहे 2 मिनिटापर्यंत. जास्ती काळापर्यंत पण करू शकतो, पण सुरुवातीला कमी काळामध्ये. आणि तो जो प्रकाश आहे तो सावकाश पसरत आहे अशी धारणा तिथं करायची आहे. आणि एक प्रकारची आभा मंडळ निर्माण होतंय अशी धारणा तिथं करायची आहे. त्यानंतर मग त्या दर्शन केंद्राच्या इथं नारंगी जो आहे त्याचा काय फायदा तिथं सांगितलेला आहे? तर त्याच्यामुळे आनंद आणि उत्साह याच्यामध्ये वृद्धी होते असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. आणि ज्ञान केंद्र जो आहे तो कसा आहे? सोनेरी रंगाचा आहे. म्हणजे सोनेरी म्हणलं की सोनेरी कसा रंग आहे? सोन्याचाच आहे, जसा पिवळा. सोनेरी.
बरोबर आहे. पिवळा म्हणतो आपण, बरोबर आहे. ज्ञानकेंद्र म्हणजे पिवळा रंग, पण हा पिवळा रंग कुणासारखा, तर सोन्यासारखा. सोने. आणि याच्यावरती ध्यान केल्यामुळं एकाग्रता आपल्याला लाभते असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग हे ज्ञानकेंद्र कुठं आहे हो? टाळूचा भाग. आणि ज्योती केंद्र तिथं कसं ध्यान आहे? हम्म. पांढऱ्या रंगाचं ध्यान. मग हा पांढरा रंग कुणासारखा, कशासारखा, तर चंद्रासारखा श्वेत, शीतल पांढरा रंग, श्वेत रंग. त्याची धारणा आपल्याला ज्योती केंद्रावरती करायची आहे, म्हणजे कपाळाचा मध्यभाग. आणि या रंगाची धारणा केल्यामुळं लाभ काय होतोय म्हणलेला आहे, तर शांततेची प्राप्ती आपल्याला होऊ शकते असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे प्रकार आहेत रंगधारणेचे आहेत, लेश्या ध्यानाचे आहेत. लेश्या ध्यान हे अशा स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर सांगू शकता. सर याचा एक तक्ता बनवू शकतो आपण. हो हो हो, तक्ता बनवू वेगवेगळे शकता किंवा वेगवेगळे हा केंद्र आणि ध्यानाचे केंद्र असे. हा हा. किंवा तेजस केंद्र हे ते असे एकाखाली एक लिहायचे. त्यांना आणखीन काय म्हणलंय, आनंदमय म्हणलंय किंवा शुद्धी केंद्र असं म्हणलंय. मला जर ते करता आलं तर मी पाठवेन तुम्हाला. हे तर पाठवणारच आहे. हे समजते का असं लिहिलेलं? याच्यामध्ये लिहिलेलं समजते का हे? हे समजतंय सर, पण हे सगळं पाठ करणं खूप कठीण दिसायला लागलं. आपल्या त्यासाठी प्रॅक्टिकल करावं लागेल. प्रॅक्टिकल पण आहे, पण सरांनी काय म्हणलं की आपल्याला प्रेक्षा हा. ध्यानाचं प्रॅक्टिकल नाही, फक्त हा, त्याची हा. थेअरी शिकवायची असं त्यांनी म्हणलंय. थेअरी घ्यायची आहे त्याची. ठीक. थेअरीसाठी पाठांतर पण हवंय ना सर? जर आपल्याला वेळ मिळालाच, आपला सिलेबस पूर्ण कव्हर होत आला आणि वेळ मिळाला तर आपण प्रॅक्टिकल पण त्याचं घेऊ आपण व्यवस्थित. सर आज सगळं आणखी सिलेबस पाहिला ना सर, हा की असं होतं की फक्त हे माहितीच होणार आहे नुसतं. हा हा म्हणजे 2 वर्षात MA झाल्यानंतर फक्त काय झालं तर आम्हाला हे माहीत झालं. हा हा. पण त्याचं ज्ञान अनुभूती नाही होणार, कोणती अवघड आहे. मग ते प्रॅक्टिकल मध्ये एवढे लोक होईल. खूप एवढे डीप लोक आहे. कसे होईल? आता योगशास्त्री, मी योगशास्त्र जे आहे, आपल्याला योग म्हणजे काय, बरोबर आहे का, आणि वेगळ्या ग्रंथामध्ये त्याच्या काय धारणा आहेत, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल, आणि तो किती विस्तारित आहे हे सुद्धा तिथं पाहण्यात येतं. आणि प्रॅक्टिकल मध्ये त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथं आहेत, त्याची अनुभूती प्रॅक्टिकल मध्ये घेता येते आपल्याला. प्रॅक्टिकल मध्ये पण भरपूर प्रकार आहेत तुम्हाला. पोस्ट करा, पोस्ट. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, थांबूयात मग. उरलेला थोडासा भाग आहे तो समारोपाचा भाग आहे. त्याच्यामध्ये प्रेक्षा ध्यानामधला जो पुढचा दोन पायऱ्यांचा भाग आहे तो समारोपाचा आहे. तो आपण पुढच्या वेळेस बघूया. सर येईपर्यंत काही विचारायचं का? तोपर्यंत राहिलेला भाग होईल ना मग 2 मिनिटात? नाही, गेले सर, दाडिंबे सर गेले आता. हा, मी आलो. एक मिनिट. आलात का तुम्ही? अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. हा, डॉक्टर आले. प्रॅक्टिकल मध्ये ध्यान पण असणार आहे सर. प्रॅक्टिकल मध्ये शुद्धिक्रिया पण आहेत. सर्व शुद्धिक्रिया फक्त विभाजित आहेत, एका सेमिस्टरला सर्व नसेल अशा स्वरूपामध्ये. प्रॅक्टिकल मध्ये ध्यान पण आहे, शुद्धिक्रिया पण आहेत, आसन पण आहेत, प्राणायाम, बंध मुद्रा आहेत, आणि
संशोधन पद्धती ही आहे. आपल्याला हे जे आता सर म्हणले, पूर्ण पात्रे सर म्हणले म्हणून बोलतोय मी थोडस. माहिती आणि ज्ञान, अनुभव काहीच नाही असं होऊ नये. तर माहितीशिवाय अनुभव पण येत नाही. अगोदर आपण माहिती घेऊन विशिष्ट ठिकाणी जातो का आधी ज्ञान करतो आणि पुन्हा जातो? माहिती घेऊन अगोदर माहिती होते त्यानंतर ज्ञान होतं. बरोबर आहे. तशाच प्रकारे हे कुठे काय मिळतं हे अगोदर कोणीतरी सांगावंच लागतं. तर 3 प्रकारचं श्रवण सांगितलंय बरं का शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये. एक असतं अपाततः श्रवण, दुसरं आहे अंगश्रवण आणि तिसरं आहे अंगी श्रवण. मग एक मोग सांगावं अंगी ऐकणं. अपाततः म्हणजे शास्त्राद्वारे अध्ययन, शास्त्रात सांगितलेलं अपाततः श्रवण म्हटलं जातं. श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे माहिती वेदांतामध्ये, साधन चतुष्टय ते वेदांतामध्ये असतं. त्यापैकी अपाततः म्हणजे सांगितलं, कोणीतरी सांगितलं की स्वर्ग असा असतो बाबा, अप्सरा असतात, रंभा, उर्वशी, पाचूची वनो, बाबा काय आनंद आहे, काय आनंद आहे, असं थोडस काय बनवतात ते जिभेला पाणी आणून सांगितलं असं. आणि ती पुढच्याला काय झाली, त्यामुळे इच्छा झाली, काय असेल भाऊ एवढंच सांगितलंय, बघण्यात काय वाटत असेल, ह्याला म्हणायचं अपाततः श्रवण. त्यामुळं मोक्षाचा अधिकारीच ठरणार नाही. वेदांतामध्ये काय म्हटलं की प्रत्यक्ष ज्ञानाद्वारे हे वेदांताचा अधिकारीच ठरत नाही. म्हणजे अधिकारी पात्र व्यक्ती बरं का, पात्र व्यक्ती घटणारच नाही. कारण आता आपण दर्शन सुरू करणारच आहोत पूर्ण. म्हणजे प्रत्येकाला काय गरज आहे, भूक लागल्यावर काय गरज आहे, अन्न पाहिजे. मोक्ष कशाला पाहिजे? मोक्ष, भूक लागली म्हणून मोक्ष पाहिजे असं कोणी म्हणतं का? भूक लागली की अन्न घेतो, ठीक आहे, भाकरी पाहिजे. खूप थकवाला काय पाहिजे? आराम पाहिजे. आराम पाहिजे, विश्रांती पाहिजे. बरोबर आहे. गरमी होते, फॅन पाहिजे. थंडी वाजते, पांघरायला पाहिजे. आजार झाले काय पाहिजे? रोग झाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. दवाखाना, गोळ्या औषध, दवाखान्यात गोळ्या औषध पाहिजे. आणखी काहीही जगातलं घ्या, असं कोणतं मोक्षाविना अडलंय का काम, हे सांगा. नाही. म्हणून मोक्ष मार्गाचा अधिकारीच ठरत नाही. बरोबर आहे, कारण इच्छाच कोणाला होत नाही. काय इच्छा होईल? मग यासाठीच असं सांख्य दर्शनामध्ये सांगितलं, अथ त्रिविध दुःख अत्यंत निवृत्तीर अत्यंत पुरुषार्थ. म्हणजे हे जी निवृत्ती होते आपल्याला, एका गोष्टीने सर्व गोष्टीच्या दुःखाची निवृत्ती होत नाही. एक निवृत्ती होते, आजचं भूक भागली, उद्या भूक लागतेच आहे. बरोबर आहे. म्हणजे कायमस्वरूपी आत्यंतिक निवृत्ती नाही दुःखाची. हे उदाहरण फक्त ह्याचं दिलं. म्हणून मग हे कळणार कसं, मोक्षात सुख असतं हे माहिती कसं होणार? तर त्यासाठी आपाततः श्रवण लागतं अगोदर. आपाततः श्रवणानंतरच अंगश्रवण आणि अंगी श्रवण. हे शेवटचं अंगी श्रवण म्हणजे अनुभूतीचे ना. साखर कशी आहे? पांढरी आहे म्हणेल कुणी म्हणेल नाही चिकट असते. असं तसं काही वर्णन होईल. ते कसं झालं वर्णन आपाततः असं. परंतु ते खाल्ल्यानंतर असं होतं तसं होतं. परंतु स्वतः खाल्ल्यानंतर गोड लागेपरी सांगताची नये, ही अवस्था म्हणजे ज्ञान आहे. त्याला म्हणायचं अनुभव. म्हणूनच वेद जाणू गेला पुढे मौनावला, निवांतची ठेला नेती न इति. वेदालाही कळालं नाही म्हणतात का? कारण ते सांगण्यासारखंच नाही. मग ते संकेताद्वारेच कळावं लागतं. चला, तत्वज्ञान नको आपल्याला सुरू करायचं, सर आलेत. तर प्रॅक्टिकल मध्ये होईल हे. आणि संशोधन करायचंय आपल्याला. हे जे विषय आहेत हे नुसतं ऐकून ठेवायचे नाही, तर आपल्याला संशोधन पद्धती हे पहिल्याच सेमिस्टरला दिलंय. कारण यावरती संशोधन करायचंय. तू का म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. म्हणतोय म्हणून हो म्हणायचं नाही. तर त्याच्यावरती आपण अनुभूती घ्यायची, त्याच्यावरती रिसर्च करायचंय. तर रिसर्च करण्याच्या काय पद्धती आहेत ते आपल्याला संशोधन पद्धतीमध्ये होणार आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट जे उपनिषदामधील असो, काल्पनिक असू द्या काही. जैन धर्माचं आता हे तत्वज्ञान येणारच आहे. आज थोडंसं जैन धर्माचं बोलत होते, मी ऐकलं. तर जैन दर्शन जे सांगेल त्यावेळेस हे थोडंसं पूरक होईल. तिथेही थोडंसं बोलता येईल. कारण प्रत्येक धर्मामध्ये थोडंसं आत्म्याला कोणी कर्ता मानलेलं आहे, कुणी आत्म्याला कर्ता मानलेलंच नाही, कुणी आत्माच मानला नाही. मग त्यामुळे त्यांचं ध्यान असेल. कोणी शरीराचा आत्मा मानलेला आहे. तर त्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी आलेल्या आहेत तिथं. आता कधी वाटत हे असं कसं असतंय का, असं वाटतं कुणाला. पण त्यांच्या धर्मामध्ये
त्यांच्या तत्वज्ञानामुळेच हे आहे ना. तर त्यामुळे त्या आधारानेच आपल्याला जे उपयोग आहे ते आपण अनुकरण करू शकतो. ठीक आहे, असं पाहूयात आपण नंतर. सर सुरू करू शकता सर. हो सर. काही आवश्यकता असेल अन्य वाचनाची वगैरे असं काही तर स्टॉप केलं नाही की रेकॉर्डिंग